वेरूळ लेणीतील जगप्रसिद्ध कैलास लेणी हे महाराष्ट्राच्या इतिहासातील अभिमानास्पद वारसा आहे। महाकाय डोंगर खोदून एकाच दगडातून साकारलेलं हे जगातील सर्वात मोठं एक शिल्परचना मानलं जातं। रथाच्या स्वरूपात उभारलेलं हे मंदिर रामायण महाभारतातील प्रसंग, दशावतारांची शिल्पे, गजांतलक्ष्मी, शिवपार्वतीच्या कथा अशा असंख्य अप्रतिम शिल्पांनी सजलेलं आहे। या पार्श्वभूमीवर खुलताबाद तालुक्यातील सुरीभंजन येथील दांडेकर कुटुंबियांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा विचार प्रवर्तक आणि इको फ्रेंडली मिनिएचर डायोरामा साकारला आहे। कैलास लेणीची कथा आणि व्यथा या देखाव्याची खासियत म्हणजे पर्यावरणपूरक इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून तो साकारला गेलेला आहे। या देखाव्यामध्ये गणपती बाप्पा स्वतः हातात कुंचला घेऊन लेणीवरील अस्वच्छता दूर करताना दाखवलेले आहेत। मूषकराज भग्न भाग दुरुस्त करताना दिसताय, तर गणराज मंदिराचा कलशारोहण करून लेणी संवर्धनाचा संदेश देत आहे। दांडेकर कुटुंबियांचा हा देखावा केवळ कलेची ओळख नाही, तर सामाजिक जागरूकतेचाही एक प्रभावी संदेश देत आहे। लेण्यांची हानी कलात्मक, धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्याही मोठी आहे। गणेशोत्सवामध्ये आपण बाप्पासाठी मंदिरं आणि मखर सजवतो, पण आपल्या हजारो वर्ष जुन्या या अद्वितीय मंदिरांकडे आपण मात्र दुर्लक्ष करतो। हे वास्तव हृदय पिळवून टाकणारं आहे। दांडेकरांचा जो इको फ्रेंडली गणपती बाप्पा आहे, ह्या नेमकं कशा प्रकारे कलाकृती केली हे आपण बघितलंच, पण दांडेकरांच्या परिवारातले एक सदस्य आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा नमस्कार। जी आपण ही सुंदर अशी संकल्पना डोक्यामध्ये ठेवून जी कलाकृती केलेली आहे, नेमकं ही संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आली कशी होती, कशा प्रकारे आपण ही सजावट केली आहे? मुळात आम्ही जवळपास 5 वर्षांपासून गणपती बसवतो आणि इको फ्रेंडली गणपती ही आमची थीम असते की पर्यावरणपूरक गणपती बनवावा। आणि कैलास लेणी आपल्या सर्वांना माहितीच आहे की वर्ल्ड युनेस्कोने आता वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून त्याची नोंद झालेली आहे। आणि कैलास लेणी ही फक्त एक मोनोलिथिक स्ट्रक्चर म्हणजे एका सिंगल दगडापासून बनवलेलं स्ट्रक्चर आहे, ही एवढीच त्याची ओळख नाही आहे, तर आपल्या पूर्वजांची श्रद्धा, त्याच्यानंतर धार्मिक संपत्ती आपली आहे ती, आणि एक श्रद्धेचं प्रतीक आहे कैलास लेणी। पण आज जेव्हा आपण कैलास लेणी बघण्यासाठी जातो तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला भिंती कोसळलेल्या, त्याच्यानंतर हत्तींचे तुटलेले अवशेष, बऱ्याच ठिकाणी अनधिकृत लिखाणं असतात, तर या गोष्टी दिसतात। आणि त्याच्यामुळं मला कुठं ना कुठं हे वाटलं की आणि कैलास लेणी म्हणजे माझ्या क्लिनिकपासून एक जस्ट 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे, तर नेहमीच आपण जातो, तर आता त्याच्यामध्ये खूप बदल झाला आहे त्या लेणीमध्ये पहिल्यापेक्षा। तर मला कुठं ना कुठं हे वाटलं की त्याच्या संवर्धनासाठी किंवा कैलास लेणीला जतन करण्यासाठी गणेशोत्सवाचा जो हा आपण सण आहे, तर त्याच्यामध्ये आपण याला चांगल्या प्रकारे दाखवू शकतो आणि एक सोशल मेसेजही जाईल की आपण गणेशोत्सवाला म्हणजे कैलास लेणीला कशा प्रकारे जतन करू शकतो। दुसरा प्रश्न असा आहे, आपण दरवर्षी नवीन नवीन संकल्पना डोक्यात घेऊन ही कलाकृती सादर करतात, आणि ज्या कलाकृती आपण जी बनवलेली आहे कैलास लेणी म्हणजेच वेरूळ लेणी, तर या कलाकृतीसाठी किती दिवस आपल्याला लागेल? दिवस म्हणलं तर माझं क्लिनिक आहे, मी डॉक्टर आहे बाय प्रोफेशन, मुळात वेळ खूप कमी मिळतो। मी जवळपास 4 महिन्यांपासून ही तयारी करतोय। 4 महिने म्हणण्यापेक्षा प्रत्येक दिवसातला एक 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं बाप्पासाठी देतो, आणि असं करत करत एक मे पासून स्टार्ट केलेलं आहे आणि मग ऑगस्ट पर्यंत हे कंप्लीट केलेलं आहे। अमोल काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।